तर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला आहे। भारताच्या जबरदस्त प्रहारामुळे पाकिस्तानची पुरती दाणादाण उडालेली आहे। या कारवाईनंतर पाकिस्तानकडून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र भारतीय लष्कराच्या हिरोंमुळे पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी झालेला आहे। INS विक्रांत, आकाश S-400, शिल्का L-70 हे भारताचे आतापर्यंतच्या सर्व कारवाईचे हिरो ठरले आहेत। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं या शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडलाय। तर भारताच्या या शस्त्रास्त्रांची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ती देखील आपण पाहूयात। यावेळेस आपण बघतोय की भारतातील लष्कराचे हिरो आहेत। आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आहे, हवेतून हवेत मारा करणारं स्वदेशी क्षेपणास्त्र आहे हे, आणि यानं हवेतून हवे मारा करता येतो। तर रेंज त्याची आहे 25 ते 30 किलोमीटर, आणि लक्ष्य फायटर जेट्स, ड्रोन, क्रूज मिसाईल यांना लक्ष्य करण्यात येतं। एक अतिशय महत्त्वाचं क्षेपणास्त्र याच्या आपण बघतोय आकाश क्षेपणास्त्र प्रणाली जी आहे ती उंचीपर्यंत लक्ष्य 18 किलोमीटरचं आहे। तर श्रीनगरमध्ये पाकिस्तानच्या जेटला त्यानं नष्ट केलेला आहे। शिल्का या रशियन टोपनावानं ओळखलं जाणारं ZSU-234 ही स्वयंचलित प्रणाली आहे। 20 किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्य शोधण्यास सक्षम आहे। तर प्रति मिनिट 4000 राउंड्स फायर करण्याची क्षमता यामध्ये आहे। तर लहान ड्रोनशी सामना करण्यासाठी म्हणून प्रगत अग्नि नियंत्रण प्रणालींचा देखील इथं समावेश आहे। पाकिस्तानच्या ड्रोनवर यशस्वी प्रहार करता आलेला आहे। तर भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम S-400 सुदर्शन S-400 कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे। तर आपण बघतोय भारतानं ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली होती, आणि अत्याधुनिक फायटर जेटला मारून पाडण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे। तर S-400 एकाच वेळेस 72 मिसाईल्स लॉन्चही करू शकतं। तर अशा पद्धतीने आपण बघतोय भारताच्या लष्कराचे हे हिरो आहेत, आणि यावेळेस या लष्कराच्या हिरोंमुळे पाकचे नापाक इरादे जे आहेत ते मात्र या ठिकाणी धुळीस मिळालेले आहेत।